नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। दोन महत्त्वाचे इन्स्टिट्यूट तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत। आता एक जरी कार्यरत नसली तरीसुद्धा त्या इन्स्टिट्यूटचं त्या संस्थेचं महत्त्व जे आहे तर ते अनन्यसाधारण आहे। आणि दुसरी इन्स्टिट्यूट आहे तर ती सध्या कार्यरत आहे, म्हणजे झालेली आहे। तर नियोजन आयोग आणि नीती आयोग या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या दोन महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटमध्ये नक्की काय फरक आहे त्याच्याबद्दल माहिती देणारं एक छोटंसं लेक्चर आहे। आता हा टॉपिक जरी जुना झाला असला तर वेळोवेळी ज्यावेळेस नीती आयोगाची चर्चा होत असते त्यावेळेस नियोजन आयोग ऑटोमॅटिकलीच प्रकाशझोतात येतो। म्हणजे नियोजन आयोगावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि आत्ता नीती आयोगावरती सुद्धा प्रश्न येत आहेत। नीतीचा लॉंग फॉर्म जो आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, याच्यावरती सुद्धा त्यांनी PSIला प्रश्न विचारलेला होता। भविष्यात सुद्धा त्याच्या स्थापनेवरती प्रश्न विचारण्याची किंवा त्याच्या भूमिकेवरती कार्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगानं हे जे 7 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, याच्यावरतीच प्रश्न येणार आहेत। सगळ्यात अगोदर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की स्थापना कधी झाली दोन्ही आयोगाची। नियोजन आयोगाची स्थापना जी आहे तर ती 15 मार्च 1950 रोजी झालेली आहे। म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेच भारतातल्या इकॉनॉमिक कंडिशनचं नियोजन करण्यासाठी या नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती। आणि पुन्हा 2014मध्ये नियोजन आयोग बरखास्त करण्याची घोषणा करण्यात आली आणि 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली। नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा नीती आयोगाचा लॉंग फॉर्म आहे। आता नियोजन आयोग मंत्रालय व राज्य सरकारला निधी पुरवठा करत होतं। म्हणजे अगदी 2014पर्यंत नियोजन आयोगाचं काम काय होतं, मंत्रालय आणि राज्य सरकारला निधी पुरवठा करणं हे नियोजन आयोगाचं काम होतं। म्हणजे नियोजन आयोगाचा जो अप्रोच होता तर तो टॉप डाऊन अप्रोच होता, म्हणजे केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतकडे असा निधी येत होता। परंतु नीती आयोग ही एक थिंक टँक आहे, निधीचा पुरवठा वित्त मंत्रालयामार्फत केला जातो। म्हणजे नीती आयोगाचं निधी पुरवठ्याचं काम नाही, हे लक्षात ठेवा। आणि नीती आयोगाचा जो अप्रोच आहे तर तो डाऊन टू टॉप असा अप्रोच आहे, बरोबर। म्हणजे ग्रामपंचायतीकडून केंद्र सरकारकडं असं नीती आयोग काम करतं, नियोजन आयोग मात्र केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतकडं असं काम करत होतं। हा महत्त्वाचा फरक आहे, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला होता। तिसरा मुद्दा आहे राज्याची भूमिका राष्ट्रीय विकास परिषदेपुरती, म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल 1952मध्ये या परिषदेची स्थापना झाली होती, मर्यादित ठेवून नियोजन बैठकांद्वारे संवाद करणं हे नियोजन आयोगाचं काम होतं। नीती आयोग काय करते, राज्य सरकारची भूमिका नियोजन मंडळापेक्षा जास्त महत्त्वाची असणं अपेक्षित आहे। म्हणजे नीती आयोगाच्या कार्यामध्ये राज्य सरकारचा रोल किंवा त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं इथं आपल्याला दिसतंय। इथं नियोजन आयोगाच्या काळात होतं का, तर ते नव्हतं। चौथा मुद्दा, सचिव किंवा सदस्य नेहमीच्या प्रक्रियेद्वारे नियुक्त होतात आणि नीती आयोगामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती पंतप्रधान करतात, बरोबर। आणि नियोजन आयोग असू द्या किंवा नीती आयोग असू द्या, ह्या दोन्ही आयोगाचे पंतप्रधान अध्यक्ष कोण आहेत किंवा प्रमुख कोण आहेत, तर ते भारताचे पंतप्रधान आहेत। म्हणजे नियोजन आयोगाचे प्रमुखसुद्धा भारताचे पंतप्रधान होते आणि सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष किंवा पंतप्रधानसुद्धा भारताचे पंतप्रधानच आहेत। पाचवा मुद्दा, नियोजन आयोगाकडे अर्धवेळ काम करणाऱ्या सदस्यांची तरतूद नव्हती, तशी तरतूद मात्र नीती आयोगात आहे आणि 2 अर्धवेळ सदस्य तिथं काम करतात, कुठं, नीती आयोगात। आणि नियोजन आयोग कसं की त्यांचं फुल पॅकेज होतं की एवढे सदस्य, एवढी लोक, एवढं मंत्री आणि तिथं काम करत होते। म्हणजे तिथं अर्धवेळ सदस्य तुम्हाला दिसत नव्हते। नीती आयोगात मात्र 2 अर्धवेळ सदस्य जे आहेत आणि ते गरजेनुसार तिथं आपलं ते सेवा बजावतात किंवा काम करतात। 6वा मुद्दा आहे नियोजन आयोगाकडं असलेला अध्यक्ष, सचिव सदस्य व पूर्णवेळ काम करणारे सदस्य होते। नीती आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष, पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य, सचिव पदाचे कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे। म्हणजे सरळ सरळ दिसतंय काय, नियोजन आयोगापेक्षा नीती आयोगामधला जो स्टाफ आहे, जी काम करणारे लोक आहेत, त्याची संख्या जास्त आहे। ओके, म्हणजे नियोजन आयोगामध्ये संख्या कमी होती, नीती आयोगामध्ये मात्र ती संख्या जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। नियोजन आयोग राज्यांसाठी धोरणे लागू करणं आणि प्रकल्पांना मंजुरी देऊन निधी वाटपाचं काम करते। ओके, म्हणजे निधीची जी तरतूद होती तर तो नियोजन आयोग करत होता। आता नीती आयोग काय करतोय, नीती आयोग हा केवळ विचार विनिमय करणारा गट असून त्यास धोरणे बनवण्याचा अधिकार नाही। म्हणजे पॉलिसी मेकिंगमध्ये नीती आयोगाचा रोल 0% आहे। ओके, तो एक थिंक टँक आहे, तिथं ते विचार विनिमय करतील।
आणि म्हणजे निधी वाटपाचं तर त्यांचं काही कामच नाही. तर हा 7वा मुद्दा. असे हे 7 महत्त्वाचे फरक आहेत. म्हणजे जर का तुम्ही डिस्क्रिप्टिव्हनुसार प्रश्नाची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करणार असाल किंवा मग तुम्हाला प्री ओरिएंटेड जर का दोन्ही आयोगाची तुलना करणारा प्रश्न आला तर तो तुमचा प्रश्न चुकू नये हा याच्या पाठीमागचा माझा ॲप्रोच जो आहे तर तो होता. अतिशय सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, या दोन्ही संस्था केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कार्यकारी निर्णयाने निर्माण झालेल्या संस्था आहेत. म्हणजे ह्या कॉन्स्टिट्युशनल किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज नाही आहेत, तर कार्यकारी ठरावाद्वारे ह्या नियोजन आयोग आणि नीती आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे दोन्हीही घटना बाह्य संस्था आहेत, हे प्रकर्षाने लक्षात ठेवा. आता नियोजन आयोग बरखास्त झालेला आहे, त्याची जागा नीती आयोगाने घेतलेली आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला बोललोच. आता याच धर्तीवरती महाराष्ट्रात एक मित्र आयोग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन हे लक्षात ठेवा, आणि नीतीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशन हे लक्षात ठेवायचं बरं का. ह्याच्यावरती प्रश्न चुकू किंवा बरोबर येऊ शकतो. आता ही मित्र आयोग जो आहे महाराष्ट्राचा, तर तो नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. तो सुद्धा एक थिंक टँक आहे. 1 जानेवारी 2023 त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे आणि उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. का स्थापन करण्यात आला आहे तर 2027 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आणि 2047 $3.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं महाराष्ट्र सरकारचं लक्ष आहे. आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग करणं, नियोजन करणं किंवा काम करण्याच्या उद्देशाने ह्या मित्राची म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळेस स्थापना झाली 2023 तर त्याच्यावेळेस त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. ओके, म्हणजे नियोजन आयोग, नीती आयोग आणि मित्र की जो महाराष्ट्रासाठी आयोग निर्माण करण्यात आलेला आहे त्याची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता नीती आयोगानं त्रैवार्षिक प्लॅन केला होता. कुठून कुठपर्यंत? 2017 ते 2020 हे तुम्हाला माहीतच असेल, त्याच्याबद्दल तुम्ही वाचलंच असेल. किंवा ज्या वेळेस नीती आयोग स्थापन झाला होता तर त्यांनी 15 वर्षांचं विजन डॉक्युमेंट 2017-18 ते 2031-32 जाहीर केल्याचं आपल्याला माहीतच होतं. त्याच्याबद्दल आपण मागही बऱ्याचशा लेक्चरमध्ये बोललेलो आहे, हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. आता चर्चा केलीच आपण, तर नीती आयोगाची कार्य मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. काय काय कार्य आहेत नीती आयोगाची? तर राज्यांच्या सक्रिय सहभागाद्वारे राष्ट्रीय उद्दिष्टांच्या संदर्भात राष्ट्रीय विकासाचे अग्रक्रम, क्षेत्र आणि डावपेच याबाबतचा शेअर्ड विजन विकसित करणं हे पहिलं कार्य. दुसरं कार्य आहे सहकारात्मक संघराज्य म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझम व्यवस्थेत प्रोत्साहन देणं, हे दुसरं कार्य आहे. आणि सहकारात्मक संघराज्यासाठी सतत राज्यांना बरोबर घेऊन आधारभूत पुढाकार यंत्रणांचा वापर करणं, हे तिसरं कार्य आहे. चौथं कार्य आहे ग्रामीण स्तरावर विश्वासार्ह योजना तयार करण्यासाठी यंत्रणा विकसित करणं आणि त्यांचं शासनाच्या उच्च स्तरावर क्रमाक्रमाने एकत्रीकरण करत जाणं. पाचवं कार्य आहे ह्या नीती आयोगाकडे संदर्भित करण्यात आलेल्या क्षेत्राशी संबंधित आर्थिक डावपेच व धोरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे समाविष्ट करण्यात आले हे सुनिश्चित करणं. तर ही नीती आयोगाची 5 महत्त्वाचे कार्य आहेत की ज्याच्यासाठी या आयोगाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. तर अशा रीतीनं मी तुम्हाला 3 महत्त्वाचे इन्स्टिट्यूट या लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. पहिलं होतं नियोजन आयोग, 15 मार्च 1950 रोजी याची स्थापना झाली. नियोजन आयोग 2014 बरखास्त करण्यात आला आणि त्याची जागा नीती आयोगाने घेतली. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 करण्यात आलेली आहे. आणि नीती आयोगाच्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यासाठी मित्रा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन नावाची संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि या आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2023 रोजी करण्यात आलेली आहे. या 3 इन्स्टिट्यूशनवरती कसा जरी प्रश्न विचारला तर तो तुमचा चुकता कामा नये. ओके, 2020 राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता नीती आयोगावरती आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन होता प्रमाणक स्थापक नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. बऱ्याचशा जणांना प्रमाणक स्थापक किंवा नॉर्मेटिव्ह नियोजन म्हणजेच काय माहीत नव्हतं. म्हणजे डाऊन टू टॉप नॉर्मेटिव्ह अप्रोच त्याला म्हणतात. तर ते वाक्य बरोबर ते लक्षात ठेवा. जाता जाता एक्स्ट्राची माहिती आलं लक्षात. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा,
चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय आपलं पॉलिटी PYQ पल्स नावाचं एक पुस्तक सध्या मार्केटमध्ये आहे. तर ते पुस्तक पॉलिटीच्या अभ्यासासाठी न विसरता विकत घ्या, वाचा. पॉलिटीच्या PYQवर आधारित प्रश्नांचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर येणारे प्रश्न त्या पुस्तकाबाहेर जाणार नाहीत, हा माझा शब्द आहे. त्याच्यामुळं एकदा पॉलिटी PYQ पल्स पुस्तक नक्कीच तुम्ही वाचायला पाहिजे. लेक्चर आवडलं असेल लाईक करा, मित्रमैत्रिणींवर शेअर करा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.